ओह क्या दिख रहे सलमान भाई। लेट्स स्टार्ट द जर्नी। ओके नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण एका भन्नाट ट्रिपला निघालो आहे. मी माझ्या बाईकवर आहे आणि तुम्ही सध्या रस्त्याचा आणि ढगांचा मस्त नजारा पाहत आहे. आज आपला प्लॅन आहे पुण्याजवळच्या भुलेश्वर मंदिराला भेट देण्याचा. ही शॉर्ट ट्रिप खूपच मस्त असणार आहे आणि आपण हळूहळू मंदिराच्या हिस्ट्रीबद्दल जाणून घेणार आहोत. भुलेश्वर मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे जे आपल्या महादेवाला समर्पित आहे. महाराष्ट्रभरातून इथे खूपच लोक येतात महादेवाच्या दर्शनासाठी. मंदिराचं बांधकाम आणि पौराणिक महत्त्व जबरदस्त आहे त्या मंदिराचं आणि ते पाहून आपल्याला एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. आता आपण मंदिराच्या दिशेने निघालो आहे आणि ऑन द वे आपण ह्या निसर्गाची मजा घेत जाऊया. या प्रवासात आपण माळशिरस गावाच्या एका छोट्या टेकडीवर पोहोचणार आहोत जिथे हे मंदिर आहे. इतिहासातील अनेक कथा आणि आपल्याला माहीत असलेल्या पौराणिक गोष्टींमुळे या मंदिराला खूपच महत्त्व आहे. हे मंदिर यादवांनी 13व्या शतकात बांधलं आहे आणि मराठ्यांनी ते 17व्या शतकात ह्या मंदिराचा पुनरुद्धार केला आहे. तर चला माझ्यासोबत या भन्नाट ट्रिपचा आनंद घ्या. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे किंवा यावेळी त्या नंबर पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा. पण घेतोय का तुझ्यासाठी? नाही नको. अरे आपल्याला घालायसाठी का रे? दोन घेऊ ना. दाखव मी धरलो. भुलेश्वर मंदिराचा इतिहास स्पष्ट नाही. नोंदणीनुसार हे मंदिर यादव राजवंशांनी 13व्या शतकात बांधले होते. हिंदू पौराणिक कथेनुसार पंचपांडवांनी ते बांधले असे मानले जाते आणि याचा अर्थ यादव शासकांनी आपल्या राज्यकाळात त्याचे पुनरुत्थान केले. तसेच असे सांगितले जाते की मुघल शासकांनी मंदिराच्या काही भागांचा नाश केला आणि मराठ्यांनी ते 17व्या शतकात पुन्हा बांधले. भुलेश्वर मंदिर हे आपल्या भव्य स्थापत्यकला आणि भिंतींवर व छतावर असलेल्या कोरीव कामासाठी ओळखले जाते. त्याची वास्तुकला डेक्कन शैलीची आहे जी इंडो आर्यन स्थापत्य शैलीशी साधर्म्य दर्शवते. मंदिराच्या बांधकामासाठी काळ्या बेसाल्ट दगडांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे उन्हाळ्यातही आतमध्ये शांतीपूर्ण वातावरण निर्माण होते. मंदिराच्या परिसरात एक संरक्षण भिंतीचे अवशेष देखील आहेत. हे मंगळगड किल्ल्याचे आहे जे पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी 17व्या शतकात मुरार जगदेव पंडित यांनी बांधले होते. शंकराचे शिवलिंग गर्भगृहाच्या मध्यभागी आहे ज्याचे संरक्षण भव्य नंदी बैल करतो. असे मानले जाते की देवी पार्वतीने येथे भगवान शंकरासाठी नृत्य केले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर गेले आणि विवाहाच्या पवित्र धाग्यात अडकले. मंदिरात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती आहेत. भुलेश्वर मंदिरात गणेशाची मूर्तीही आहे जी स्त्री वेशात आहे. त्याला गणेश्वरी, लांबोदरी किंवा गणेशायनी म्हणून ओळखले जाते.
मंदिराच्या भिंतींवर नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि ध्यान अवस्थेतील हिंदू देवतांच्या मूर्ती आहे. त्यांच्यावर हिंदू महाकाव्यांच्या कहाण्याही कोरलेल्या आहेत. पारंपरिक दगडी मूर्ती दुरूनही दिसतात. त्या सर्व भिंतींवर कोरलेल्या आहेत. शेवटी प्रसादाचा आनंद घेत आम्ही मंदिराबाहेर पडलो. Down the street with your red lips and funky beat. You better hold your head up to the sky. I'm gonna roll with you till the day I die. Hey, swing the महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि रस्त्यात आम्हाला एक पठार दिसलं. मग काय सगळ्या मित्रांनी गाडी पठारावर चढवली. थोडा टाइमपास केला, फोटोज वगैरे काढले. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन प्लेस, नवीन ब्लॉग, नवीन गोष्टींसोबत. आणि जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.